नमस्कार मित्रांनो, हायरिंग टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुमचं स्वप्न भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून देशाची सेवा करण्याचं असेल आणि तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असेल किंवा अंतिम वर्षात शिकत असाल तर आजची भरती तुमच्यासाठी खूपच खास आहे. इंडियन आर्मीने SSC टेक एंट्री एप्रिल 2027 कोर्ससाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण 381 जागा उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुष आणि महिला दोघांनाही अर्ज करण्याची संधी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पात्रता काय आहे, अर्ज कोण करू शकतं, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख आणि अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. सर्वप्रथम SSC टेक एंट्री म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. ही भारतीय सैन्याची अशी भरती आहे ज्यामध्ये इंजिनिअरिंग पदवीधरांना थेट ऑफिसर म्हणून प्रवेश मिळतो. या भरतीत निवड झाल्यानंतर उमेदवारांना सैनिकी प्रशिक्षण दिले जाते आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून केली जाते. ही भरती शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजेच SSC अंतर्गत होते. जर तुम्हाला नेतृत्वाची भूमिका निभावायची असेल, देशसेवा करायची असेल आणि एक प्रतिष्ठित करिअर घडवायचे असेल तर ही भरती तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. आता पाहूया या भरतीमध्ये किती जणांना जागा उपलब्ध आहेत. यावेळी एकूण 381 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यापैकी 350 जागा पुरुष उमेदवारांसाठी आहेत तर 29 जागा या महिला उमेदवारांसाठी आहेत. याशिवाय डिफेन्स पर्सनलच्या विधवांसाठी देखील स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये SSC वुमन टेकसाठी 1 जागा आणि SSC विडो नॉन टेकसाठी 1 जागा उपलब्ध आहे. म्हणजेच भारतीय सैन्याने विविध श्रेणीतील उमेदवारांना संधी दिली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या भरतीसाठी कोण अर्ज करू शकता? जर तुम्ही BE किंवा BTech पूर्ण केले असेल तर तुम्ही SSC टेक एंट्रीसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे जे विद्यार्थी सध्या इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत आहेत ते देखील या भरतीसाठी पात्र आहेत. विडोज टेक पदासाठी BE BTech आवश्यक आहे. जर विडोज नॉन टेक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी स्वीकारली जाईल. माझा सल्ला असा आहे की अर्ज करण्यापूर्वी तुमची इंजिनिअरिंग ब्रँच आणि अधिकृत जाहिरातीत दिलेली पात्रता एकदा नक्की तपासा. आता वयोमर्यादा पाहूया. SSC टेक एंट्रीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म हा 1 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2007 या कालावधीत झालेला असावा. तर डिफेन्स पर्सनलच्या विधवा उमेदवारांसाठी कमाल वय हे 35 वर्ष आहे. अर्ज करण्यापूर्वी तुमची जन्मतारीख आणि पात्रता अधिकृत जाहिरातीनुसार एकदा तपासून पहा. आता एक चांगली बातमी, या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. हो मित्रांनो, कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी एकही रुपया भरावा लागणार नाही. म्हणून जर तुम्ही पात्र असाल तर कोणताही आर्थिक अडथळा न येता अर्ज करू शकता. आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. सर्वप्रथम अर्जांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना SSB इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाईल. SSB इंटरव्ह्यू हा भारतीय सैन्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या मुलाखतीमध्ये तुमचं व्यक्तिमत्व, नेतृत्व क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि मानसिक तयारी तपासली जाते. SSBमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची मेडिकल एक्झामिनेशन होईल. यानंतर अंतिम मेरिट लिस्ट तयार करून निवड जाहीर केली जाईल. जर तुम्ही अर्ज करण्याचा विचार करत असाल तर SSB इंटरव्ह्यूबद्दल माहिती घेणं आणि तयारी सुरू करणं खूप फायदेशीर ठरेल. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. महिला उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत. तर पुरुष उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 7 ऑगस्ट 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत. माझा सल्ला असा आहे की शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका, वेळेत अर्ज पूर्ण करा. मित्रांनो, भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. ही भरती तुम्हाला केवळ एक सरकारी नोकरी देत नाही तर देशसेवेची नेतृत्व करण्याची आणि सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी देते. यामध्ये चांगला पगार, विविध भत्ते, मोफत वैद्यकीय सुविधा, निवास, करिअर ग्रोथ आणि समाजात मोठा सन्मान मिळतो. तर मित्रांनो, आज आपण इंडियन आर्मी SSC टेक रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आपण जागांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या. जर तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल किंवा पदवी पूर्ण केली असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सरकारी व खाजगी नोकरीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी हायरिंग टुडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.